मंचर येथील महेश खावा केंद्र जे पुणे नाशिक हायवेवर आहे, तर तिथे आग लागल्याचं समोर दिसतं. त्यांचे जे खावा केंद्रासाठी जे भट्टीसाठी जे सरपण आहे त्याला आग लागली. शेजारी एका ठिकाणी महावितरणच्या तिथं आग लागली. त्याचा वनवा इकडं भडकत पूर्णपणे आता हे सरपणाने पेट घेतला आहे आणि अग्निशामक दलाचा बंब इथे आलेला आहे. त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. जे महावितरण कंपनी आहे सबस्टेशन नालंदा स्कूलजवळ मणिपूर, तर तिथे काहीतरी तिथे कचऱ्याला आग लागली आणि त्याचा वनवा मुळेवाडी जो महेश खावा केंद्र आहे तेथे आग लागल्याचे दिसून येते. आणि याच्या शेजारी CNG पंप आहे. पहा, ही म्हणजे अत्यंत मोठी घटना आहे आणि जवळजवळ 400-500 टन सरपण इथं पेटल्याचे दिसून येते. आणि राजगुरुनगर येथील अग्निशामक बंब आणि इतर संस्थांचे बंब पाणी विझवण्यासाठी आलेत. फराक डिग्रीचे सिक्युरिटीसुद्धा इथे दाखल झालेले दिसत आहेत. आणि ऐन दुपारीच ही आग लागली. उन्हाचा भडका असतानाच आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आहे. आणि अग्निशामक दलाचे जो टँकर आहे, बंब आहे, त्याचे पाणी संपल्याने जे अग्निशामक दलाचे जे कर्मचारी आहेत तर ते पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि आगीने आणखीन मोठ्या प्रमाणात भडका घेतल्याचं दिसून येते. याच्या शेजारी CNG पंप आहे आणि महेश खावा केंद्र जे प्रसिद्ध खावा केंद्र आहे त्याचं जे खाव्यासाठी जे लागणारं सरपण आहे त्यांनी पेट घेतल्याचं दिसून येतं. आणि जे परागडिगरीचे कर्मचारी आहेत ते स्वतः सरपण इतरत्र फेकून देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आगीची तीव्रता कमी होण्यासाठी मदत होऊ शकते अशा अंदाजाने त्यांनी त्यांचं काम चालू केलं आहे.